घरच्या घरीच भाषणाची तयारी कशी करावी? हो, घर बसल्या अगदी घरच्या घरी सुद्धा तुम्ही भाषणाची उत्तम तयारी करू शकता. भाषणाची उत्तम तयारी करण्यासाठी फार लांब तुमच्याच्यानं जाणं शक्य नाही किंवा कुठल्या ट्रेनिंग सेंटरला भेट देणं तुम्हाला शक्य नाही. कुठल्या भाषण कला प्रशिक्षणाला व्हिजिट करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर घरच्या घरी सुद्धा भाषणाची तयारी करता येते. घरच्या घरी सुद्धा चांगलं भाषण तुम्हाला विकसित करता येतं आणि घरच्या घरी सुद्धा भाषणाची तयारी करून तुम्ही चांगला वक्ता बनवू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. घरच्या घरी वक्तृत्वाची तयारी कशी करावी, घरच्या घरी तुमच्या भाषणाची तयारी कशी करावी याची माहिती या व्हिडिओमध्ये देतोय. अनेक लोकांना प्रश्न पडला आहे, भाषणाची तयारी नेमकं करायची तरी कशी आणि ती घरच्या घरी कशी केली पाहिजे. घरी भाषणाची तयारी करणं म्हणजे काय करणं, नेमकं काय करणं, असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडलेला आहे. मग बरेच लोक भाषणाची तयारी करण्यासाठी अख्खं भाषण खरखर लिहून घेतात किंवा घरी भाषणाची तयारी करायची म्हणून घरी कोणाला तरी एखाद्या चांगल्या माणसाला बोलवतात आणि मला तुझं चांगलं भाषण लिहून दे, मला पब्लिकमध्ये बोलायचं आहे असं त्याला म्हणून त्याच्याकडून ते भाषण लिहून घेतात. तर ही जी पद्धत आहे ना, ही साप चुकीची आहे. अत्यंत चुकीच्या पद्धतीनं तुम्ही तयारी करताय. भाषण तयारी करणं म्हणजे भाषण पाठ करणं नाही. आधी लक्षात ठेवा, भाषणाची तयारी करणं म्हणजे अख्खं भाषण जशाला तसं रट्टा मारून पाठ करणं नाही. ही सगळ्यात चुकीची पद्धत आहे. दुसऱ्यानं लिहून दिलेलं भाषण आपण पाठ करणं आणि आपण ते भाषण पब्लिकमध्ये करणं, ते भाषण आपलं नसतं, तर ज्यानं लिहून दिलं त्याचं ते भाषण असतं. फक्त तोंड आपलं असतं, भाषण मात्र त्याचंच असतंय. मग तयारी करणं म्हणजे नेमकं काय असा प्रश्न तुम्हाला पडलाय आणि म्हणून तुम्हाला माझ्याकडनं हे हवंय की सर, मग पाठ करणं म्हणजे भाषणाची तयारी करणं नाही, भाषण लिहून काढणं म्हणजे भाषणाची तयारी नाही, तर मग नेमकं भाषणाची तयारी करणं म्हणजे काय करणं हे सांगा. हे ऐकायचंय ना तुम्हाला? काळजीपूर्वक ऐका. भाषणाची तयारी करणं म्हणजे भाषणाचं चिंतन करणं. याच्या अगोदर पण एक व्हिडिओ टाकला बरं का, चिंतन आणि मनन या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि त्या चिंतन म्हणजे काय आणि मनन म्हणजे काय या संदर्भात माझा एक वेगळाच व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही पाहू शकता. आता मी हे सांगत होतो की भाषणाची तयारी करणं म्हणजे भाषण पाठ करणं नाही, भाषणाची तयारी करणं म्हणजे भाषण लिहून काढणं नाही, भाषणाची तयारी करणं म्हणजे भाषणाचं चिंतन करणं. मग ते चिंतन करणं म्हणजे काय? पुन्हा प्रश्न पडतो की नेमकं चिंतन करणं म्हणजे काय करणं? चिंतन करणं म्हणजे एकांतात बसून निवांत विचार करणं आणि त्यासाठी महत्वाचा आहे तो एकांत. कारण एकांतामध्ये तुम्ही तुमचं मन कंट्रोल करू शकता, एका जागी स्थिर करू शकता. आणि म्हणतात ना, जेथे न जातो रवी तेथे जातो कवी. कवीचं मन, लेखकाचं मन, वक्त्याचं मन जिथं सूर्याची किरण सुद्धा जाऊ शकत नाहीत, म्हणजेच जेथे न जातो रवी, रवी म्हणजे सूर्य, जेथे न जातो रवी तेथे जातो कवी. जिथं सूर्याची किरण जाऊ शकत नाहीत, वक्ता, कवी, लेखक त्या ठिकाणी जाऊ शकतो. हो, आणि म्हणून तुम्ही निवांत हवेत. लेखन करण्यासाठी निवांत हवेत. लेखन करायला जसं एकांत हवाय, वाचन करायला एकांत हवाय, तसं भाषणाची तयारी करायला, चिंतन करायला सुद्धा एकांत हवाय. मी तुम्हाला हे समजावून सांगतोय की भाषणाची तयारी करणं म्हणजे चिंतन करणं. तर चिंतन करणं म्हणजे काय? एकाग्र ठिकाणी बसणं आणि मला काय बोलायचं आहे याचा निवांत विचार करणं. हो, अगदी निवांत. काय बोलणं योग्य होईल, काय बोलणं अयोग्य होईल, या अगोदर तुम्ही साठवलेली माहिती, त्या माहितीमधून तुमच्या जे कामाचं आहे ते निवडा. कधी मांडायचं आहे ते ठरवा. भाषणाच्या आरंभी मांडायचं आहे की भाषणाच्या शेवटी मांडायचं आहे? भाषणाच्या सुरुवातीलाच तुम्ही जी महत्वाची माहिती गोळा केली
ती कुठल्या सिरियल नंबरनं मांडायची याचाही विचार करा. काय बोलू, कोणती माहिती मी दिली पाहिजे याचा विचार करा. आता माहिती दुसऱ्याकडून घेऊ नका, तुम्ही शोधा, नेटवर शोधा, वाचनातून येऊ द्या, विचार करा, तुम्हाला स्वतःला सुचू द्या. सुचलेला मुद्दा कागदावर मांडा, जशाला तसं नका मांडू, फक्त मुद्दा मांडा. भाषणाचं चिंतन करा, विचार करा, काय बोलू, आणि त्यानंतर दुसरं मनन करा. केलेल्या चिंतनातून, केलेल्या विचारातून तुम्हाला जे मिळालं त्याचं मनन करा. मनन करा म्हणजेच त्याचा सराव घरच्या घरी करा. तुमची रूम बंद असली पाहिजे. भाषणाचा एकांतात सराव करण्यासाठी, मनन करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी पहिली गोष्ट तुमची रूम ही बंद असली पाहिजे आणि बंद खोलीमध्ये तुम्ही एकट्यानं सराव केला पाहिजे, मनन केलं पाहिजे. आणि मनन किती वेळा करावं तर वारंवार 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 मनन करावं. आणि जर हे सातत्यानं घरीच, तुमच्याच घरी, तुमच्या समोर लोक आहेत असं इमॅजिन करून, तुमच्या समोर पब्लिक आहे आणि मी पब्लिकच्या समोरच बोलतोय असं इमॅजिन करून, असं चित्र डोळ्यासमोर उभा करून तुम्ही सातत्यानं तुम्हाला जे भाषण पब्लिकमध्ये करायचं आहे तेच भाषण अगोदर तुमच्या मनात करा किंवा बंद खोलीमध्ये ताट उभा राहून करा. वाटलंच तर तुमचा व्हिडिओ पण काढा, म्हणजे तुमच्या व्हिडिओमध्ये काय चुका होतात हे कळेल. अथवा आरशासमोर उभा राहून सराव करा, म्हणजे तुमचं बॉडी लँग्वेज तुम्हाला कळेल. परफेक्ट उभा राहून, व्यवस्थित उभा राहून, दोन पायावर सरळ उभा राहून, हावभावासहित, बॉडी लँग्वेज सहित, एक्सप्रेशन सहित तुमचं भाषण अगदी चढउतारात अवरोह घेऊन तुमचं भाषण सादरीकरणाचा सराव करा. आणि तोही घरच्या घरी सातत्यानं जर सराव केला ना तर मग मात्र मनात केलेल्या भाषणाची तयारी वाया जाणार नाही. मनात केलेल्या भाषणाची तयारी वाया जात नसते. ते भाषण रणात कामी येत असतं. रणात जिंकायचं असेल तर आधी मनात तयारी करा. आणि तुम्ही एकांतात तुमच्या घरी बंद खोलीत जर तुम्ही मनातच तयारी केली ना तर भाषणाच्या त्या रणात जिंकल्याशिवाय राहणार नाही, मला याची खात्री आहे. होय, गेल्या 16-17 वर्षापासून भाषण कला या विषयावर मी सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय. मी त्याच्या मुळाशी जातोय आणि म्हणूनच त्याच्या मुळाशी जाऊन भाषणाची तयारी कशी करावी आणि भाषणाचे वेगवेगळे अंग यावरती जवळपास 2000 व्हिडिओ मी यूट्यूबला बनवलेले आहेत. हे सगळे व्हिडिओ पहा मित्रांनो, तुमच्या खूप कामाचे, तुमच्या कामाचे, तुमच्या मुलांच्या कामाचे. आणि हो, जर तयारी घरीच करायची असेल, आमच्याकडे येणं होतच नसेल तर माझं सुशन महाराज नाईकवाडे नावानं प्ले स्टोअरला ॲप आहे. त्या ॲपमध्ये माझा संपूर्ण कोर्स रेकॉर्ड केलेला आहे. तो रेकॉर्डेड कोर्स तुम्ही घरच्या घरी करा आणि त्या कोर्समध्ये मी जी घरी तयारी करायची सांगितली ना ती तयारी घरी करा. आणि घरच्या घरी सुद्धा तुम्ही उत्तम भाषण करा, पण भाषण करा. भाषणाशिवाय महत्त्व नाही. आणि पुढची एक महत्त्वाची गोष्ट, घरच्या घरी भाषणाची तयारी करण्यासाठी ही 2 पुस्तके तुम्हाला उपयुक्त ठरतील. हो, फार उपयुक्त पुस्तकं नव्हे, हे तर मोठे ग्रंथ आहेत. जवळपास 280 पानाची पुस्तकं आहेत. ही एवढी मोठी पुस्तकं, एवढी मोठी ग्रंथ, आणि दोन्ही पुस्तकाचं नाव वक्तृत्वाची साधना. होय, तुम्हाला साधना करायची. पांढऱ्या कलरमध्ये भाग 1, काळ्या कलरमध्ये भाग 2. ही 2 पुस्तके तुम्ही घरच्या घरी सुद्धा दिलेल्या नंबरवर संपर्क करून घरच्या घरी मागवू शकता. आमचा ऑनलाईन एक क्लास करू शकता. ऑफलाईन क्लासमध्ये मी पुण्यामध्ये खराडी बायपास चौक, अशोकनगर या ठिकाणी माझं ऑफिस आहे. ऑफलाईन क्लासमध्ये तर तुमची भीती घालवणं हे सहज शक्य आहे. मी भीती घालवतो, प्रोफेशनली ट्रेनिंगही देतो. लोणावळा, पुणे, मुंबई, बीड जिल्हा, नाशिक, सांगली या ठिकाणी माझे भाषण कला प्रशिक्षण आहेत. या प्रशिक्षणाला व्हिजिट करा अथवा मुख्य शाखा खराडी बायपास चौक, अशोकनगर येथे नक्कीच भेट द्यायला या. तुमच्या वक्तृत्वात बदल करा आणि बना चांगला वक्ता. थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.